संगमनेर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची बाळासाहेब थोरातांकडून पाहणी. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. संगमनेर तालुक्यात काल झालेल्या अवकाळी पावसाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून याच संकटकाळात शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले आहेत. सरकारने कोणताही फार्स न करता तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरीव मदत द्यावी अशी आग्रही मागणी थोरात यांनी केली आहे. पाहुयात एक सविस्तर रिपोर्ट. संगमनेर तालुक्याच्या पश्चिम भागात काल अस्मानी संकट कोसळले. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने निमज, धांदरफळ खुर्द आणि धांदरफळ बुद्रुक या गावांना झोडपून काढले. यामध्ये डाळिंब, कांदा, मका या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जनावरांचे गोठे आणि घरांची पडझड झाली आहे. या भीषण परिस्थितीची दखल घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज सकाळीच नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी केवळ पिकांचीच पाहणी केली नाही, तर ज्यांची घरे पडली आहेत अशा नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन घेतले. भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण आज शेतकरी सातत्याने संकटात सापडत आहे. कष्ट करून पीक उभे केले की अस्मानी संकट येते. संगमनेर भागात अवकाळीने मोठे नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने प्रशासनाला आदेश देऊन पंचनामे पूर्ण करावेत आणि कोणतीही दिरंगाई न करता शेतकऱ्यांच्या पदरात भरीव मदत टाकावी. या दौऱ्यात थोरात यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे, बाळासाहेब देशमाने यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकसान पाहून अनेक महिला शेतकऱ्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. आमचा आधार फक्त थोरात साहेब आहेत, अशा भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. पाऊस पडल्यानंतर तातडीने यंत्रणा हलवून बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधला होता आणि आज प्रत्यक्ष बांधावर येऊन त्यांनी मदतीचा शब्द दिला आहे. आता प्रश्न उरतोय तो सरकारच्या प्रतिसादाचा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी शासन किती लवकर मदत जाहीर करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब व लाईक करा. झुंजार न्यूज, संगमनेर. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.